तिकडं खाली जाऊन कुणाशी एवढ्या वेळ गप्पा मारित होतात? गर्लफ्रेंड आहे का मैत्रीण आहे? तिने आणखीन तसं आणखीन काय क्लिअर सांगितलं नाही. तुमचा मुडदा बसविला तुमचा, तिने नाही का सांगितलं तुम्हाला क्लिअर? मी सांगते ना तुम्हाला काय आहे ते क्लिअर. 2 वर्षापूर्वी जागेवर डाळिंब होतं 120 रुपये किलो. माणसंच नीट बोलायला. बायकोला स्कूटीन पोरीला लुना, बापन पोरे एकाच धाब्यावर. देवाच्या डोक्याच्या बाहेर झाले तर एकादशीला अंड्याच्या पोळ्या खायची. मग देवानं तेले नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकली. स्कूटी गेली, लुना गेली, उरली होती तारत्याची क्वार्टर प्याला मोकळाच केला. मिस्टर आहेत ना, त्यांना मी किती वेळा सांगितलं बाहेर जेवायला जाऊया, बाहेर जेवायला जाऊया, तर ते नेतच नाहीत मला बाहेर जेवायला. अहो काय नाही, चटई घ्यायची नाही, बाहेर बसायचं जेवायला, एवढं काय. तसं नाही, बाहेर मग? हॉटेलमध्ये. नाही हॉटेलमध्ये कुठे. प्रश्न विचारायचा होता. तुमच्या स्वप्नात तुमची बायको येते की शेजारची बाई? ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. जावई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस, आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल. सोनी, बोला की. तुला कुठं शॉपिंगला जायचे आहे आणि जर पैशाची गरज पडली तर भीक माग, पण मला पैसे मागू नको. अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात आहे सगळ्या घरी. तुम्ही कुठं जाऊ नका, घरीच थांबा बरं. तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायचीस माझ्या मैत्रिणी यायला घरी, तुम्ही जा बरं बाहेर. आणि आता का म्हणतं म्हणतीस का तू? अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढं पुढं केलं, काही बी आणून द्यायचं ते करायचं. माझ्या मैत्रिणी काय म्हणल्या माहितीये का? अगं तुझा तो घरातला नोकर नाही का, तो लय चांगला आहे, लयच कामाचा आहे बघ, त्याला कामावून काढू नको. आता त्यांना तुम्ही नोकर वाटतात तर काय त्या तुम्हाला पटणार आहे? तर कशाला टेन्शन घेऊ रे का? मग मी आता टेन्शन फ्री झाले. राहा घरीच, मला मदत होती तेवढी. ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. हॅलो. हां सर, पोलीस स्टेशन काय? हां, ते गांधी चौकात सगळं सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत काय? हां, मग ते कॉर्नरचं जरा पार्लर चालू आहे का तेवढं बघून सांगा की. डोक्यावर बिकर पडल्यास का काय? अहो ते दुपारचं जेवायला जाते हो, मग ते उगाच हेलपाट होते. आपलं सांगतो म्हणतात ते मी